या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे नवीन शिशुवर्ग व बालक मंदिरच्या शाखेचं आज बुधवार दिनांक 12/6/2024 रोजी MIDC गुरुदेव नगर प्लॉट नंबर 99 येथे उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी बालक विभाग प्रमुख सौ कविता मुनकमपल्ले मॅडम यांच्या शुभ हस्ते गणपती व सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं। येत्या 15 तारखेपासून हे बालक मंदिर नियमितपणे चालू होईल। प्रवेश प्रक्रिया चालू आहे। तरी परिसरातील व निलगार समाजातील सर्व पालकांनी याची नोंद घेऊन लवकरात लवकर प्रवेश घ्यावे असं आवाहन अध्यक्ष सिद्धराम कोनपुरे यांनी केलं। मी सिद्धराम कोनपुरे, अध्यक्ष निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ। आज आमच्या संस्थेतर्फे नीलमनगर MIDC या भागात आम्ही आमच्या संस्थेचा एक बालक वर्ग नवीन निर्माण केलेला आहे आणि या भागातील आमच्या निलगार समाजाच्या आणि इतर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही निर्माण केलेलं आहे। निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ 1988 मध्ये स्थापना झाले। स्थापना होताना आमच्या वडीलधारी मंडळांची अशी इच्छा होती की निलगार समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून आमची संस्था स्थापना झाली आणि कालांतराने सगळं समाज स्थलांतर झाल्यामुळे MIDC नीलमनगर या भागात आमच्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। या प्रयत्नातून आज रोजी आम्ही बालवाडी विभाग इथं सुरू करत आहोत। यापुढेही आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास 1ली ते 7वी पर्यंतचा प्राथमिक विभाग पण सुरू करण्याचा आमचा मानस आहे। नमस्कार, मी ममता मुकेश कोल्हापुरे, निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित बालक मंदिर निलगार समाजाने इथे नवीन नीलमनगरमध्ये चालू केलेली आहे। त्यामुळे आमच्या इकडच्या भागातील छोट्या छोट्या लहान मुलांना तिकडच्या भागात पाठवायला आम्हाला प्रॉब्लेम होत होतं, पण इथं चालू केल्याबद्दल धन्यवाद शिक्षण मंडळाचं। आणि इथे इकडच्या सेमी इकडं नाहीत तर इकडं सेमी चालू झाल्याबद्दल धन्यवाद आणि खूप छान पद्धतीने इथं सुरुवात केलेली आहे।